प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपण बोर्ड परीक्षेसाठी शॉर्ट क्वेश्चन सिरीज सुरू केली आहे, त्याचा आज आपण दुसरा भाग बघतो आहोत। आपण मागच्या वर्षीची जी क्विक रिव्हिजन सिरीज आहे ती तुम्ही ह्या वर्षीच्या परीक्षेसाठी वापरू शकता, जेणेकरून तुमची पहिले जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये बरेचसे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यानंतर आपण या वर्षी टार्गेट सिरीज सुरू केली आहे, त्याच्यामध्ये आपण 3 मार्काचे प्रश्न प्रामुख्याने पाहणार आहोत आणि शॉर्ट मध्ये आपण 2-2 मार्काचे प्रश्न पाहणार आहोत। आणि मागच्या वर्षी काय झालं तर सुरुवातीचे चॅप्टर झाले, मागचे नंतरचे चॅप्टर राहून गेले आणि म्हणून मागच्या वर्षीची सिरीज आणि ह्या वर्षीची सिरीज मिळून तुमचा सिलेबस कव्हर करण्याचा माझा प्रयत्न आहे। तर बघा, अजूनही हातातून वेळ गेलेली नाही। आपण असे छोटे छोटे प्रश्न रोज 5-5, 10-10 केले तरी आपल्याला चांगलं यश मिळू शकतं। आणि तुम्हाला एमसीक्यूच्या तयारीसाठी, बोर्डाच्या एमसीक्यूच्या तयारीसाठी मी प्रत्येक चॅप्टरचे शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत। तर तुम्ही प्लेलिस्टला जर गेलात विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलच्या आणि तिथं चॅप्टर वाईज क्लिक करून पाहिलं तर अगदी रात्रीच्या वेळी तुम्हाला झोप आल्यानंतर तुम्ही मोबाईल घेऊन झोपून सुद्धा ते प्रश्न बघू शकता। म्हणजे तुमची सीईटीच्या अभ्यासाची तसेच रेग्युलरच्या एमसीक्यूची म्हणजे ए सेक्शनची तयारी होणार आहे। तर आलं का लक्षात? अशा सगळ्या पद्धतीने तुमच्यासाठी मी चॅनलवर काम केलेलं आहे। तुमचा कमी वेळात छान अभ्यास व्हावा, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर व्हाव्या हाच माझा प्रयत्न आहे। तर वेळ न घालवता आजचा प्रश्न बघूयात आपण। आणि आपण चॅप्टर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस का घेतला सुरुवातीला, तर यात खूप सारे छोटे छोटे प्रश्न आहेत। मग आता बघा, पहिला प्रश्न आहे डिफाईन रिपल अँड रिपल फॅक्टर। तर सगळ्यात आधी आपण रेक्टिफिकेशन म्हणजे काय ते बघू। तर जेव्हा इनपुटला आपण अशी एसी वेव्ह देतो तर त्यावेळेस आउटपुटला ती आपल्याला अशी डीसी मध्ये कन्वर्ट करून मिळते। आलं का लक्षात? आणि ही जी प्रोसेस आहे हिला म्हणायचं रेक्टिफिकेशन। मग आता दी प्रोसेस ऑफ, आता रेक्टिफिकेशनची व्याख्या सुद्धा तुम्हाला येऊ शकते, दी प्रोसेस ऑफ कन्वर्जन ऑफ एसी व्होल्टेज, काय म्हणायचं तिथं, एसी व्होल्टेज इंटू डीसी व्होल्टेज, दॅट इज कॉल्ड ऍज रेक्टिफिकेशन। त्याला काय म्हणायचं? रेक्टिफिकेशन असं म्हणायचं। हे असं आपण का करतो तर एसी हा डायरेक्ट वापरणं धोकेदायक असतं आणि म्हणून आपण त्याला डीसी मध्ये कन्वर्ट करतो आणि या प्रोसेसला आपण रेक्टिफिकेशन असं म्हणतो। आणि जे डिव्हाइस हे काम करतं त्याला रेक्टिफायर असं म्हणतो। समजलं का? मग आता रिपल म्हणजे जेव्हा आपण असं एसीचं डीसीत कन्व्हर्जन करतो ना, तर ह्या एसीचा काही पार्ट डीसी मध्ये शिल्लक राहतो आणि त्यालाच काय म्हणायचं तर त्यालाच रिपल असं म्हणायचं। मग काय रिपलची डेफिनेशन, तर सम कॉम्पोनंट ऑफ एसी दॅट इज प्रेझेंट इन डीसी दॅट इज कॉल्ड ऍज ए रिपल, त्याला काय म्हणायचं? रिपल असं म्हणायचं। आणि आता रिपल फॅक्टर कशाला म्हणायचं तर रिपल फॅक्टर बघूयात आपण। तर नेहमी जेव्हा जेव्हा फॉर्म्युले असतात ना तर त्या फॉर्म्युलाकडून डेफिनेशन कडे किंवा लॉ कडे जायचं। तर रिपल फॅक्टरचा फॉर्म्युला काय असतो तर आरएमएस व्हॅल्यू ऑफ एसी कॉम्पोनंट, आरएमएस व्हॅल्यू ऑफ एसी कॉम्पोनंट, एसी कॉम्पोनंट टू दी डीसी कॉम्पोनंट डिवाइडेड बाय डीसी कॉम्पोनंट। आता तुम्हाला याची आरएमएस व्हॅल्यू का देतात, जर ऍव्हरेज व्हॅल्यू घ्यायची ना एसीची, अशी ऍव्हरेज व्हॅल्यू घ्यायची ना ती 0 येते, म्हणून आपण त्याची कोणती व्हॅल्यू घेतो? आरएमएस व्हॅल्यू घेतो। मग आता बघा, रिपल फॅक्टर इज डिफाईन्ड ऍज रूट, इट इज अ रेशो ऑफ, हा कशा कशाचा रेशो आहे? परत एकदा, रिपल फॅक्टर इज डिफाईन्ड ऍज इट इज अ रेशो ऑफ रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ एसी कॉम्पोनंट टू दी कशाशी घेतलेला डीसी कॉम्पोनंट। या पद्धतीने तुम्हाला त्याची व्याख्या करता येईल। समजलं का? तर असे छोटे छोटे प्रश्न आहेत ना, कशावरही प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून ते कन्सेप्ट क्लिअर करून नीट करायचे। आता हा जो प्रश्न आहे ना हा खूप महत्वाचा आहे। काय काय बघा, तर व्हॉट इज दी सिम्बॉल अँड बायसिंग फॉर झिनर डायोड, फोटो डायोड, सोलर सेल आणि लाईट इमिटिंग डायोड, या सगळ्याचं तुम्हाला बायसिंग विचारलं जाईल
आणि त्याचे सिम्बॉल पण विचारले जातील. आलं का लक्षात? आता मी याच्यानंतर लगेच सीईटीचा प्रश्न पण तुम्हाला इथे घेणार आहे. 2025 ला आलेला प्रश्न, म्हणजे तुम्हाला ह्या प्रश्नाचं महत्व कळेल. तो रेग्युलरला येऊ शकतो, सीईटीला पण येऊ शकतो. मग झिनर डायोड बघा, आपले हे जे 4 बोट आहेत ना, ते असे करायचे. आपण आपल्या पुस्तकात 4 स्पेशल टाईपचे डायोड शिकलो. पहिला होता झिनर डायोड, दुसरा होता फोटो डायोड, तिसरी होती सोलर सेल आणि चौथं होतं आपलं लाईट इमिटिंग डायोड. मग हे रिव्हर्स बायस मध्ये काम करतो झिनर डायोड. फोटो डायोड पण रिव्हर्स बायस मध्ये काम करतो. सोलर सेलला नो बायस किंवा झिरो बायस, त्याला बायसिंग लागत नाही. आणि लाईट इमिटिंग डायोड हा फॉरवर्ड बायस मध्ये काम करतो. आणि म्हणून याचं बायसिंग लिहिताना इथं रिव्हर्स बायस, नो बायस और झिरो बायस, नो बायस और झिरो बायस आणि लाईट इमिटिंग डायोडला फॉरवर्ड बायस, असं लक्षात ठेवायचं. आता सिम्बॉल आधी आहे ना, असा पीएन जंक्शन डायोड काढून घ्यायचा सगळ्या ठिकाणी. इथे पण काढायचा. इथे सोलर सेलचा सिम्बॉल काढताना असं काढतात, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. तुमच्या पुस्तकात नाही दिलेला, पण मी सांगते तुम्हाला. आणि इथे पण हा असा पीएन जंक्शन डायोड असा काढून घ्यायचा. इथे पण लाईट इमिटिंग डायोडला आता हे सगळं पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. मग आता बघा झिनर डायोडचं सिम्बॉल कसं काढायचं, तर ह्या पद्धतीने झेड आकार द्यायचा त्याला फक्त. समजलं का? आता फोटो डायोड, याच्यावर लाईट पडतो. इथे एक वाक्य लक्षात ठेवायचं की फोटो डायोड हा चोर पकडण्यापासून नोटा मोजण्यापर्यंत काम करतो. आलं का लक्षात? म्हणजे याच्यावर लाईट पडतो, म्हणजे हा लाईट एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीत कन्व्हर्ट करतो. लाईट पडतो म्हणून लाईट येताना दाखवायचा. आणि याच्या नावातच अर्थ आहे, लाईट इमिट करतो, बाहेर टाकतो, म्हणून लाईट इमिटिंग डायोड. समजलं का? तर या पद्धतीने तुम्हाला याच्यावर, त्याच्या बायसिंगवर आणि त्याच्या सिम्बॉलवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1 मार्काला किंवा 2 मार्काला बायसिंग सांगा, सिम्बॉल काढा, असं विचारलं जाऊ शकतं. ओके. हा प्रश्न सीईटी 2021 आणि 2024 ला रेक्टिफिकेशन वर आलेला आहे बघा. ए पीएन जंक्शन डायोड ऍज अ रेक्टिफायर कन्व्हर्ट्स ऑप्शन ए एसी टू डीसी, बी डीसी टू एसी, सी हाय व्होल्टेज टू लो व्होल्टेज अँड डी लो व्होल्टेज टू हाय व्होल्टेज. मग करेक्ट काय येणार आहे? कशाला म्हणतो आपण रेक्टिफिकेशन? की जो पीएन जंक्शन डायोड आहे तो एसीचं डीसीत कन्व्हर्जन करतो. आणि म्हणून तुमचा करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ए येणार आहे. कळलं का? मग आज शिकवलेल्या भागावर काय काय प्रश्न सीईटीला येऊ शकतात ते. आता मी जे सिम्बॉल शिकवले आज तुम्हाला, त्याच्यावर सीईटी 2025 ला प्रश्न आलेला आहे बघा. आयडेंटिफाय द स्पेशल पर्पज डायोड्स ए बी अँड सी फ्रॉम दी गिव्हन सिम्बॉल्स. तुम्हाला अनुक्रमे ए बी आणि सी कशाचे सिम्बॉल्स आहेत ते ओळखायचे. ऑप्शन ए दिलेला आहे, ए लेड, बी झिनर डायोड, सी फोटो सेल. बी ऑप्शन दिलाय, ए सोलर सेल, बी झिनर डायोड, सी एलईडी. ऑप्शन सी दिलाय, ए झिनर डायोड, बी एलईडी अँड सी फोटो सेल. आणि ऑप्शन डी दिलाय, ए झिनर डायोड, बी फोटो सेल आणि सी एलईडी. तर आता तुम्ही मला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. समजलं का? मग जे शिकवलं त्याच्यावर कसे प्रश्न सीईटीला येतात ते. तर बघा, आज आपण असे छोटे छोटे प्रश्न बघितले ह्या शॉर्ट क्वेश्चन सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये. तर सेमीकंडक्टर डिव्हायसेस, मॅग्नेटिक मटेरियल, करंट इलेक्ट्रिसिटी, ड्युएल नेचर ऑफ मॅटर आणि रेडिएशन, हे छोटे छोटे चॅप्टर अजिबात स्किप करू नका, की जेणेकरून ते तुम्हाला कमी कष्टात चांगले मार्क्स मिळवून देतील. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी and upcoming exam, and thank you for watching this whole video.